नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, फर्ग्युसन महाविद्यालय येथे इतिहासाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण युरोपीय सत्तांनी भारतात आपल्या वसाहती कशा उभारल्या, त्याची सुरुवात कशी केली याची माहिती घेतली। त्याच सत्रात आपण पाहिले की मध्ययुगीन भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य ही एकमेव सत्ता होती ज्यांनी छोटेसे का होईना पण आरमार उभारण्याचा प्रयत्न केला। इतर सत्ताधीशांकडे स्वतःचे आरमार नसल्यामुळे शिवाजी महाराजांव्यतिरिक्त इतर कुणीही युरोपीय सत्तांच्या आरमारी सामर्थ्यापुढे टिकाव धरू शकले नाही। आजच्या सत्रातून आपण मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आधी रॉयल पिरियड ज्याला आपण म्हणतो, शाही काळ म्हणजे छत्रपतींनी आणि नंतरच्या काळात पेशवे यांनी कसा विरोध केला हे समजून घेऊ। या आधीच्या सत्रामध्ये आपण भारतात वसाहतवाद कसा पसरला याचा आढावा घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून या सत्तांचा प्रतिकार केला। परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे हे उपाय त्यांनी केले। ब्रिटिशांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या मिठावर खूप मोठी जकात बसवली। या मार्गाने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला। छत्रपती संभाजी महाराजांनीही पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला। पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला। परकीय सत्तेचा पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठ्यांची सत्ता होय। मराठी सत्तेचे वसाहत विरोधी धोरण आणि मराठी सत्तेचे इतर सत्तांशी आलेले संबंध याची माहिती आपण आता करून घेऊ। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे सगळे परकीय भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले। त्यांचा प्रवास तराजू, तलवार, तख्त असा चढत्या क्रमाने झाला। भारतात पोर्तुगीज सर्वप्रथम आले। पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये फिरंगी असा केलेला आहे आणि त्यांच्या ताब्यात जो प्रदेश होता त्याला फिरंगाण असे म्हटले जाईल। फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज। कालांतराने सगळ्याच युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला। दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते। पारदेश म्हणजे गोव्याकडील उत्तरेकडचा भाग हा या किल्ल्यांमुळे सुरक्षित होता। पनवेल येथे त्यांचा दारुगोळा साठवून ठेवलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा प्रथम पोर्तुगीजांशी संपर्क आला। शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज सावध झाले। पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले। पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते। गोव्याच्या व्हाईसरॉयने दडपण आणताच ही मदत बंद झाली। जंजिऱ्याच्या सिद्धी विरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली। असं असलं तरी नेहमीच पोर्तुगीज मराठ्यांच्या शत्रूला मदत करत असं नाही। काही वेळेला तटस्थ राहत, काही वेळेला मराठ्यांना मदत करत, तर काही वेळेला मराठ्यांच्या विरोधी गटाची बाजू उचलून धरत। म्हणजेच पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधाविषयीचे धोरण लवचिक होते। 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागर किनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना
पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली. 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील फोंडा किल्ल्याला वेढा दिला. तेव्हा पोर्तुगीजांनी फोंड्याच्या किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. मिर्झा राजे जयसिंग याच्या आक्रमणाच्या वेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीनेच पोर्तुगीजांनी दाभोळ येथे आपली वखार उघडली. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले होते, म्हणून स्थानिक लोक हे पोर्तुगीजांच्या विरोधात होते. यामुळेच 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली. तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांनी शिवरायांचे स्वागत केले. 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्दीच्या ताब्यातील दंडराजापुरी या परिसराला वेढा घातला. तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्दीला धान्य आणि दारुगोळा पुरवला. आदिलशाही मराठे संघर्षात पोर्तुगीज वरवर आपण तटस्थ आहोत असे भासवत असत आणि आतून आदिलशहाला मदत करत असत. रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्टिस हा शिवाजी महाराजांना भेटायला येऊन गेला होता. उभयतांनी संघर्ष टाळण्याचे ठरवले. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसं गटागटानं गोव्यात पाठवली होती. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी एकदमच उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेचे जोखड फेकून द्यायचे असं ठरलं. परंतु या कटाचा पोर्तुगीज व्हाईसरॉयला सुगावा लागला. ही योजना अयशस्वी झाली. 10 फेब्रुवारी 1670च्या पोर्तुगीज मराठे तहान्वये खालील अटी मान्य करण्यात आल्या. उभयतांनी म्हणजे दोन्ही गटांनी परस्परांची जहाजं लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यायची. मुघलांना जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात. दोन्ही गटांनी एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. सिद्दीला पोर्तुगीजांनी स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या हद्दीत किल्ले बांधू नये असे ठरले. रामनगरच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज हा संघर्ष कायम राहिला. हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती, पण त्यात फारसे यश आले नाही. 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटांवरून मराठे इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी गुप्तपणे इंग्रजांना मदत केलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यातील स्थानिक सत्तेची जबरदस्ती धर्मांतरे, समुद्री व्यापारातील लुटालूट या कारणांमुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होते याबद्दल शंका नाही, परंतु त्यांची शत्रू संबंधीची धोरणे शांततेच्या काळातही भीतीदायक होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले आहे असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी पोर्तुगीजांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचं ठरवलं. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा या बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा या किल्ल्याला वेढा घातला. मराठ्यांनी तो वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला, त्याला माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. दुर्दैवाने याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना समजली
त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली, पण वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, आशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण, रेवदंडा अशा ठिकाणी लष्करी चौका उभारला. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढवले. थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्र देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडाक्यात ठाण्याचा किल्ला जिंकून घेतला. मार्च 1737 मध्ये मराठ्यांनी साष्टी हे बेट जिंकून घेतले. दुसऱ्या आघाडीवर शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावरती प्रवेश केला. छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली तरी जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणे अवघड होते. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, पण मराठ्यांकडे पोर्तुगीजांइतके प्रभावी आरमार नव्हते. यामुळे हा वेढा 2 वर्षे चालला. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवले. डच या सत्तेशी मराठ्यांशी कसे संबंध होते हे आता जाणून घेऊ. वेंगुर्ला येथे डचांची वखार असल्याने स्वराज्याशी त्यांचा संबंध येणे हे अपरिहार्य होते. 1649 मध्ये सुरू झालेल्या वेंगुर्ल्याच्या वखारीमुळे डचांचे व्यापारात चांगले बस्तान बसले. कुडाळवर शिवाजी महाराजांची स्वारी झाल्याने डचांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला. 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरता डचांची मदत मागितली. डचांनी ती नाकारली. शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे वखार काढण्यासाठी डचांना जागा देण्यास परवानगी दिली, पण काही कारणांनी ती वखार सुरू झाली नाही. मराठे आणि डच यांच्यामधील राजकीय संबंध हे लवचिक होते. मुंबईतून इंग्रजांचे उच्चाटन करण्यासाठी मराठ्यांनी आपल्यास मदत करावी अशी डचांची इच्छा होती. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोचवले नाही. कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला. पोर्टो नोव्हो किंवा परंगी पेट्टाई, तेगनापट्टनम, देवनापट्टनीम येथील डचांच्या वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिल्या. मराठ्यांशी संबंध आलेली पुढील युरोपीय सत्ता म्हणजे फ्रेंच. 1668च्या डिसेंबर महिन्यात राजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने फ्रेंचांनी वखार सुरू केली. फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवला. फ्रेंचांशी असलेले मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचांच्या वखारीला नुकसान पोचवले नाही. फ्रेंचांनी या प्रसंगी मराठ्यांना मोठा नजराणा दिला. 1677 मध्ये पॉंडिचेरीचा गव्हर्नर फ्रान्सवा मार्टिन याने फ्रेंच वखारी संरक्षण व परवाना मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर चोळमंडळच्या किनाऱ्यावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झाले. नंतरच्या काळात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यातील सत्ता संघर्षाचे पडसाद भारतातही उमटले. भारतातील वेगवेगळ्या राज्यांवर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात चुरस लागली. दोघेही स्थानिक राजांच्या कारभारात हस्तक्षेप करू लागले. फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान गार्दी याला सदाशिवराव पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्करात तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमले होते. इसवी सन 1761 मध्ये इब्राहिम खानाने पानिपतच्या 3ऱ्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन आणि पेरॉ यांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज निर्माण केली आणि या फौजेच्या जोरावर
उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. मराठ्यांशी संबंध आलेली पुढची सत्ता आहे ती म्हणजे ब्रिटिश. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा पहिला संबंध अफजल खान प्रकरणात आला. अफजल खान भेटीपूर्वी मराठ्यांनी दाभोळ हे बंदर जिंकून घेतले होते. या बंदरात अफजल खानाची 3 जहाजं माल उतरवण्याच्या तयारीत होती. खानाच्या मृत्यूची बातमी समजताच खानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी महमूद शरीफ सर्व संपत्ती, माल, जहाजे घेऊन राजापूरला पळून गेला. खानाचा मुलगा फाजल खान याने राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलांच्या जहाजावरील माल उतरवून घेण्यास सांगितले. मराठ्यांनी ही संधी साधून राजापूर बंदरावर हल्ला केला आणि ते जिंकून घेतले. अब्दुल करीम याने ब्रिटिशांकडनं कर्ज घेतले होते आणि तो त्या कर्जाची परतफेड करू शकत नव्हता. ब्रिटिशांनी याचा फायदा घेऊन अब्दुल करीमच्या ताब्यातील 3 जहाजांपैकी एक जहाज कर्जफेडीसाठी म्हणून ताब्यात घेतले. मराठ्यांनी जहाजाचा ताबा मिळावा म्हणून ब्रिटिशांच्या मागे ढोशा लावला, पण ब्रिटिशांनी ती जहाजं परत देण्यास नकार दिला आणि त्याचा उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील ब्रिटिश प्रतिनिधी किंवा दलाल वेल्जी याला अटक केली. त्याच्या सुटकेसाठी फिलिप गिफोर्ड हा अधिकारी मराठ्यांना भेटायला गेला. त्यालाही कैदेत टाकण्यात आले. पुढे या दोघांची सुटका मराठ्यांनी केली, पण या घटनेने इंग्रज मराठे यांच्यात वितुष्ट आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले असताना आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यासाठी रेविंग्टन, गिफर्ड, वेल्जी यांनी मदत केली. या वेढ्यात शिवाजी महाराज हाती लागणार याची सगळ्यांना खात्री होती. मात्र स्वतःची सुटका करून घेण्यात महाराज यशस्वी झाले. पुढील वर्षी राजापूरच्या स्वारीत त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला. हेनरी रेव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रॅन्डॉल्फ टेलर, फिलिप गिफर्ड या ब्रिटिश अधिकाऱ्यांना पकडून महाराजांनी पुढे 2 वर्ष त्यांना तुरुंगात टाकले. त्यापूर्वी इंग्रजांच्या वतीने स्टीफन उस्टिक हा अधिकारी शिवाजी महाराजांकडे वखारीच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडावर आला होता. शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी आणि पिलाजी हे सुद्धा ब्रिटिशांना भेटले, पण ही भेट अयशस्वी ठरली. महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ब्रिटिश वकील हेनरी ऑक्झिंडेन हा उपस्थित होता. इंग्रज आणि मराठे यांच्यातील तहावर 12 जून 1674 रोजी सह्या झाल्या. त्या माध्यमातून स्वराज्यात व्यापार करायला परवानगी मिळणे, राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण येथे वखारी उघडणे, इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात घेणे अशा अटी मान्य करण्यात आल्या. इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत अशी भूमिका महाराजांनी घेतली. जहाजं फुटून किनाऱ्याला लागलेला ब्रिटिशांचा माल त्यांना परत द्यावा, जंजिराच्या सिद्धीशी तह करावा, त्याला बुडवू नये अशा ब्रिटिशांनी घातलेल्या अटी शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या. विद्यार्थी मित्रांनो, यावरून मराठ्यांचे आपले सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट होते. पण नंतरच्या काळात मात्र ब्रिटिश आणि मराठे संबंध बदलले. शाहू महाराजांच्या काळात नानासाहेब पेशवे यांनी ब्रिटिशांची मदत घेतली आणि मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांना हस्तक्षेप करता आला. नानासाहेबांच्या नंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे झाले. त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवेपद हवे होते. काका पुतण्याच्या या भांडणात ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला आणि पुढे नानासाहेबांचे 3रे पुत्र नारायणराव हे पेशवे बनल्यावर राघोबा दादा ब्रिटिशांच्या आश्रयाला सुरत येथे गेले. व्यापाराच्या दृष्टीने विचार करायचा तर ब्रिटिशांना साष्टी, वसई ते कोकण हा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात असावा असं वाटत होतं आणि त्यांनी तशा हालचालीही सुरू केलेल्या होत्या. राघोबा दादा आता त्यांच्या हाती लागलेला होता. पण मराठे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये या मुद्द्यावरून पहिले युद्ध वडगाव येथे घडून आले. या युद्धात ब्रिटिशांचा पराभव झाला. या युद्धाच्या अखेरीस जो तह झाला
त्याला वडगावचा तह असे मानले जाते। या सर्व घडामोडींच्या दरम्यान हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणे हे गरजेचे हे ब्रिटिश गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज याच्या लक्षात आले। 1795च्या खर्डा लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला, पण या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेला ब्रिटिश वकील मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा तपशीलवार अभ्यास करत होता। या अभ्यासाच्या आधारे वेलस्लीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवले। नंतरच्या काळात मराठ्यांचे कारभारी नाना फडणवीस यांचा मृत्यू, दुसरे बाजीराव पेशवे आणि होळकर यांच्यामध्ये आलेले वितुष्ट, यातून होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले। परंतु भीतीपोटी दुसरा बाजीराव पेशवा ब्रिटिशांच्या आश्रयाला गेला। या दोहोंमध्ये जो तह झाला तो वसईचा तह म्हणून ओळखला जातो। शिंदे, होळकर यासारख्या मराठा सरदारांना हा तह मान्य नव्हता। त्यामुळे 1803 मध्ये इंग्रज मराठे यांच्यात दुसरे युद्ध झाले, यात मराठे सरदारांचा पराभव झाला। 1817 मध्ये इंग्रज मराठ्यांमध्ये तिसरे युद्ध झाले, यातही मराठ्यांचा पराभव झाला। 1818 मध्ये मराठी सत्ता संपुष्टात आली। दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा तह स्वीकारला आणि उर्वरित आयुष्य कानपूर जवळील बिठूर येथे व्यतीत केले। त्याला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा हा मंजूर केलेला होता। भारताबाहेरील यापुढची सत्ता आहे ती म्हणजे सिद्दी। 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेतील ॲबॅसिनिया इथून सिद्दी भारतात आले। त्यांनी जंजिरा हे आपले मुख्य ठाणे बनवले। मार्च 1671 मध्ये मराठ्यांनी जंजिऱ्याची नाकेबंदी केली। सिद्दीने मराठ्यांना किल्ला देण्याचे कबूल केले, पण त्याच वेळी मुघलांकडेही मैत्रीचा हात पसरला आणि मुघलांचे मांडलिकत्व पत्करले। त्यामुळे सिद्दी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठे अपयशी ठरले। सिद्दी आणि ब्रिटिश दोघेही एकमेकांना आपल्या शत्रूविरुद्ध मदत करत असत। जंजिऱ्याचा सिद्दी स्वराज्याला त्रास देऊ लागला, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्यासाठी एक मोहीम हाती घेतलेली होती। छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधात एकवटावी लागल्यामुळे पाश्चात्य शत्रूंकडे त्यांचे दुर्लक्ष झाले। नंतर पेशवे काळात, विशेषतः थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधात मराठ्यांनी जोर धरला। चिमाजी अप्पा यांनी सिद्धी विरुद्ध लढा पुकारला, त्यात मराठ्यांना मोठा विजय मिळाला। पुढची भारताबाहेरील सत्ता ज्यांचा मराठ्यांशी संघर्ष झाला ती आहे अफगाण सत्ता। 18व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीचा बादशाह दिल्ली, आग्रा आणि पंजाब या भागाचा सत्ताधीश होता। 1748 मध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याची भारतावर पहिली स्वारी झाली। दिल्लीच्या बादशाही फौजेने अब्दालीचा पराभव केला। याच वेळी दिल्लीच्या गादीवर अब्दाली होता। अब्दालीच्या कारवायांना आटोक्यात ठेवण्यासाठी मराठे महाराष्ट्रातून अब्दालीवरती चालून गेले। पुढे 1759 मध्ये अब्दालीने भारतावर चौथी स्वारी केली। तिचा प्रतिकार दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांनी केला। अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढे तीव्र होते की पहिल्याच धडाक्यात त्याने पंजाब जिंकला। या लढाईत दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले। अब्दालीने दिल्ली जिंकून घेतली। अफगाणांना भारतातून घालवून टाकण्यासाठी सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्यातून उत्तरेकडे निघाले। 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे त्यांच्यात मोठा रणसंग्राम झाला। हे पानिपतचे युद्ध म्हणून ओळखले जाते। पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला, ज्यामुळे मराठी सत्ता ही खिळखिळी झाली। आता ब्रिटिशांच्या वसाहतवादी सत्तेचे भारतावर कोणकोणते परिणाम झाले हे आपण थोडक्यात जाणून घेऊ।
ब्रिटिशांच्या सत्तेचे भारतावर विविध राजकीय परिणाम झाले. बंगाल हा पहिला प्रांत ब्रिटिशांनी अंकित बनवला. तिथे दुहेरी राज्यव्यवस्था आणली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने विविध प्रयत्न केले. रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट. ब्रिटिशांनी भारतात मुलकी लोकरशाही उभारली. लष्कर आणि पोलीस दल उभारले. हायरार्कियल म्हणजे चढत्या बाजणीची न्याय व्यवस्था उभारली. कायद्यापुढे समानता आणण्याचा प्रयत्न केला. विविध सामाजिक आणि भारताच्या दृष्टीने चांगले कायदे पारित केले. तर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट सारखे काही कायदे भारतीयांच्या स्वातंत्र्यावरती घाला घालणारे कायदेही होते. ब्रिटिशांच्या राज्यामुळे भारताची ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारत म्हणजे ब्रिटिश इंडिया आणि संस्थानिकांचा कारभार किंवा संस्थानिकांचे राज्य अशी भारताची विभागणी झाली. विविध आर्थिक परिणामांचा विचार करायचा झाला तर भारताच्या शेतीचा ऱ्हास झाला. शेतीचं व्यापारीकरण झालं. भारतीय स्थानिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. पण त्याच वेळेला नवीन उद्योगधंद्यांचाही विकास झाला. भारताची संपत्ती विविध मार्गांनी ब्रिटिशांच्या देशात वाहून नेली जाऊ लागली. याला संपत्तीचे निस्सारण असे म्हटले जाते. ब्रिटिश सत्तेचे भारतावर विविध सामाजिक सांस्कृतिक परिणामही झाले. वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत सुधारणा झाली. छपाई तंत्रज्ञान भारतात आले. मानवतावाद, उदारमतवाद, बुद्धिवाद, लोकशाही अशा मूल्यांची भारतीयांना ओळख व्हायला लागली. भारताच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाला चालना मिळाली. औपचारिक शिक्षणाची सुरुवातही याच काळात झाली. भारतात विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये स्थापन करण्यात आली. पण याच काळात मानसिक गुलामगिरीखाली भारत अडकला. भारतीय भाषा, कला, भारतीय वारसा, इतिहास यांचा ऱ्हास होऊ लागला. धर्मांतर, धार्मिक तेढ, वाढता जातीयवाद, राष्ट्रवादी विचारांनी भरलेला तरुण वर्ग आणि धार्मिक सुधारणा चळवळी हे धार्मिक परिणाम ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण युरोपीय सत्ता आणि मराठे यांच्यातील संघर्ष अभ्यासला. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या सत्तेचे भारतावर कोणते दूरगामी परिणाम झाले हेही आपण समजून घेतले. ब्रिटिश सत्तेच्या परिणाम स्वरूप भारतामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ सुरू झाली. याची माहिती पुढच्या सत्रामध्ये घेऊ. धन्यवाद.